नमस्कार मंडळी, आज आपण सुपरफूड रेसिपी पाहणार आहोत। आरोग्यासाठी एकदम फायदेशीर अशी रेसिपी आहे। मोड आलेले मूग, मटकी यापासून तर आपण अनेक पदार्थ बनवतो, पण आज आपण मोड आलेल्या गव्हापासून एक पदार्थ बनवणार आहोत। ते कसा ते मी तुम्हाला सांगते। एक वाटी गहू घेतलेले आहेत, मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 2-3 वेळा धुतले आणि त्यामध्ये पाणी टाकून जसं आपण मटकी किंवा मूग वगैरे भिजवतो ना, अगदी त्याप्रमाणे भिजवून ठेवायचं आहे। एवढंच की हे 12 तास नाही 24 तास भिजवून ठेवायचे आहेत। जर आपण आज रात्री भिजवले ना, तर उद्या रात्री ते काढायचे आहे। स्वच्छ असं मी गहू धुवून घेतलेले आहेत। आता आपण पाणी टाकून त्यामध्ये भिजायला ठेवूया। व्यवस्थित थोडंसं जास्त पाणी टाकून ठेवायचं। आता हे डायरेक्ट मी उद्या रात्री काढेल। एकदम छान असे भिजतात, कारण 12 तासामध्ये गहू भिजत नाहीत। थोडंसं भिजायला त्याला जास्त वेळ लागतो मऊ होण्यासाठी। त्यामुळे हे बघा, मी 24 तास भिजत ठेवलेले होते। एकदम सॉफ्ट असे गहू झालेले आहेत आपले। परत मी 1-2 वेळा धुवून घेतलेले आहेत। ते आता आपण स्वच्छ रुमालामध्ये व्यवस्थित आता हे करून ठेवूया, बांधून ठेवूया। हे बघा, असे मऊ झाले पाहिजे एवढे, म्हणजे त्याचे तुकडे पडले पाहिजे इथपर्यंत। जसं आपण मटकी वगैरे बांधून ठेवतो ना मोड येण्यासाठी, सेम प्रकार करायचा आहे। व्यवस्थित गच्च बांधून ठेवायचं आहे आपल्याला। याचे अनेक फायदे आहेत, तुम्ही गुगल करून बघू शकता। मोड आलेल्या गव्हाचे फायदे किती आहेत। शक्यतोवर हे थंडीच्या दिवसात खायला पाहिजे, म्हणजे कसं पचायला थोडेसे जड असताना, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये वगैरे पचायला थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे। आणि ब्रेकफास्टलाच खायला पाहिजे। एकदम हेल्दी रेसिपी आहे ही। हे बघा, याप्रमाणे आपण आता व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे। आता डायरेक्ट मी उद्या रात्री तुम्हाला दाखवेल काढून कसे झालेले आहे। थोडंसं मी त्याच्यावर 1-2 वेळा पाणी शिंपडून ठेवलेलं होतं। आता गव्हाला मोड कसे आलेले आहेत ते हे बघा, तुम्ही बघू शकता। अगदी वरपर्यंत असे मोड आलेले आहेत। रुमालाच्या वरती दिसत असतील तुम्हाला, दाखवते। व्यवस्थित सोडून घेऊया आणि बघू आपण। फक्त थोडा जास्त वेळ लागतो याला मोड येण्यासाठी गव्हाला, पण अगदी मस्त असे येतात। फक्त गहू थोडे व्यवस्थित भिजले गेले पाहिजे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मोड आणून घ्यायचे आहे। 24 तास हे बांधून ठेवायचं आहे आणि थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचं। जसे मटकीला किंवा मुगाला येतात ना, अगदी त्याप्रमाणेच मोड येतात। बघा तुम्ही, लांब लांब किती मस्त आलेले आहेत। आता आपण त्याची रेसिपी बनवायला घेऊया। मी 1 वाटी गहू घेतलेले आहेत, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घ्या, पण थोडी व्यवस्थित छान लागते रेसिपी। म्हणजे आपल्याला पुलाव बनवायचा आहे। मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, थोडेसे वाटाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर असं घेतलेलं आहे। जास्त आपल्याला हे करायचं नाही, सिंपल रेसिपी आहे, पण अगदी पौष्टिक आहे। थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, 1-2 चमचे, आणि त्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण टाकलेला आहे। लसूण व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण आता कांदा, गाजर आणि वाटाणे वगैरे टाकून घेऊया। व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर हळद टाकायची आहे। थोडंसं परतून घेऊन मग त्यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट आणि अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे। आपला जो घरगुती मसाला असतो ना, काळा मसाला, तो टाकलेला आहे। याला जास्त तेल वगैरे पण लागत नाही किंवा खूप मसाले याची पण गरज नाही आहे। खूप साधी आणि सोपी रेसिपी आणि पौष्टिक आहे, आणि खायला सुद्धा एवढी छान मस्त चविष्ट अशी लागते ना। आपण जसे खिचडी वगैरे बनवतो ना, पुलाव, अगदी त्याप्रमाणे। थोडेसे 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलेलं आहे। थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला, थंड पाणी नाही टाकायचं। तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे। पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि आपल्याला आता
5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 6 शिट्ट्या तर कंपल्सरी करायच्या आहे, कारण गहू जे आहे ना ते शिजायला थोडासा वेळ लागतो. त्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि एक वरतून टोमॅटो टाकलेला आहे आणि 1 चमचा आपलं साजूक तूप टाकलेलं आहे. यामुळे ना चवीमध्ये फरक पडतो, एकदम भारी अशी चव लागते. आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत, व्यवस्थित थंड झालेला आहे कुकर. तुम्ही बघू शकता किती मस्त असा पुलाव तयार झालेला आहे, एकदम भारी. तुम्ही खिचडी म्हणू शकता, पुलाव म्हणू शकता, असं काही नाही. आता आपण सर्व करून घेऊया. आठवड्यातून आपण 3 दिवस जरी हा नाश्ता केला ना तरी अगदी उत्तम आहे. आरोग्यासाठी याचे बघा तुम्ही भरपूर फायदे आहेत. गरमागरम खिचडी म्हणा, पुलाव म्हणा, याच्यावर मस्त साजूक असं तूप टाकून छान सर्व करायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर जर पाहत असाल तर नक्की पेजला फॉलो करा. बाय.